नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं या लेक्चरमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत 11वी फिजिक्समधील चौथा जो टॉपिक आहे लॉज ऑफ मोशन, यामधील पुढचा आर्टिकल 4.8.3 कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. काय आहे कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन बघूया. फॉर कोलिजन ऑफ टू ऑब्जेक्ट द निगेटिव्ह ऑफ रेशियो ऑफ रिलेटिव्ह वेलोसिटी ऑफ सेपरेशन टू द relative velocity of approach is known as coefficient of restitution. बघूया इन डिटेल कशा पद्धतीने त्याची डेफिनेशन आहे आणि नंतर एक्सप्लेनेशन. ओके, डेफिनेशन बघूया आपण. तुम्हाला प्रश्न विचारला जातो, डिफाइन कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन फॉर कोलिजन ऑफ टू ऑब्जेक्ट the negative of ratio of relative velocity of separation, ratio of relative velocity of separation to relative velocity of approach is known as coefficient of restitution. For the collision of two objects, the negative of the ratio of relative velocity of separation to the relative velocity of approach is known as coefficient of restitution. या अगोदर आपण बघितलेला आहे हेड ऑन कोलिजन. ओके, हेड ऑन कोलिजन कशाला म्हणायचं? हेड ऑन कोलिजन बघितलेलं आहे आपण आहे ना या अगोदर. दोन ऑब्जेक्ट बघितला, पहिला वेलोसिटी u1, दुसऱ्याची वेलोसिटी u2, कोलिजन झालं, त्यानंतर वेलोसिटी v1 पहिल्याची आफ्टर कोलिजन v1, दुसऱ्याचे आफ्टर कोलिजन v2. हे आपण बघितलेलं आहे. हेड ऑन कोलिजन म्हणजे काय? फॉर or in the collision the colliding bodies are moving in a straight line before and after the collision. This is known as head on collision. हेड ऑन कोलिजन म्हणजे काय? तर जे काय ऑब्जेक्ट्स असतील त्या ऑब्जेक्ट जे कोलायडिंग बॉडीज असतील, कोलायडिंग ऑब्जेक्ट्स असतील, ते एका सरळ मार्गाने जातील. आघातापूर्वी किंवा आघातानंतर याला आपण हेड ऑन कोलिजन असं म्हणतो. मग आता इन डिटेल कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन आपण बघूया. जर समजा आपण कन्सिडर केलं की मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं काय बघा, m1 फॉर एक्झाम्पल, इथं आपण एक्सप्लेनेशन असं म्हणूया. ओके, सो दिस इज एक्सप्लेनेशन. याचं एक्सप्लेनेशन आपण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात काय आहे. जर समजा m1 be the mass of first object, m2 be the mass of second object, u1 be the initial velocity of first object, u2 be the initial final velocity of first object, initial velocity of second object, then v1 be the final velocity of first object and v2 be the फायनल व्हेलॉसिटी ऑफ सेकंड ऑब्जेक्ट. अशा पद्धतीने आपण नोटेशन या अगोदर आपण बघितलेलं आहे हेड ऑन कोलिजन जे आहे त्यामध्ये. त्यानुसार आता हे तर अलॉंग द स्ट्रेट लाईन आहे. आपण काय म्हणतो, हेड ऑन कोलिजन आहे. हेड ऑन कोलिजन अलॉंग द स्ट्रेट लाईन आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला व्हेक्टर साईन द्यायची गरज नाही. फक्त आपण प्रॉपर जे काही नोटेशन आहेत हे आपण वापरूया. प्रॉपर नोटेशन बघा कशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल. तुम्हाला या अगोदर पण मी सांगितलेलं आहे, तरी पण आपल्याला इक्वेशनच्या स्वरूपामध्ये सांगता येईल. बघा, जर समजा
relative velocity of approach. Relative velocity of approach. अप्रोच म्हणजे जवळ येणे. ओके, सो आपण ही रिलेटिव्ह व्हेलॉसिटी जी आहे ही आपण कशी दाखवूया? अप्रोच जवळ येताना सुरुवातीला यू या नोटेशननं दाखवूया. अप्रोच साठी ए म्हणूया. मग हे कशा पद्धतीनं? u2 मायनस u1 आपण अशा पद्धतीनं दाखवूया. मग रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन. ही व्हेलॉसिटी आपण सेपरेट होते म्हणजे आघात झाल्यानंतर ते दूर जात आहेत. ओके, ते व्ही एस म्हणूया. व्ही फॉर फायनल व्हेलॉसिटी सेपरेशनसाठी वा आणि एस फॉर सेपरेशन. सो v2 मायनस v1 अशा पद्धतीनं आपण काय केलं? हे जे काही नोटेशन आहे हे नोटेशन आपण या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी फॉर अप्रोच. सो UA which is equal to u2 minus u1 and relative velocity for separation. ओके, तर अशा पद्धतीनं आपल्याला हे दोन इक्वेशन मिळतील की ज्याच्या साह्यानं आपल्याला त्या फॉर्म्युल्यामध्ये दिलेल्या डेफिनेशनच्या आधारे आपल्याला ह्या व्हॅल्यू ठेवायच्या आहेत. मग आपण कशा पद्धतीनं डेफिनेशन बाय डेफिनेशन कसं लिहू शकतोय बघा. आपण डेफिनेशनच्या आधारे काय कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन ई या लेटरनं दाखवतो. इट इज डिफाइन्ड ॲज for colliding bodies, for collision of two objects, the negative of a ratio of relative velocity of separation v2 minus v1 upon or 2 relative velocity of separation to relative velocity of approach. approach साठी काय u2 मायनस u1. ह्या निगेटिव्ह साईनमुळे काय होणार? आतली चिन्ह बदलणार आहेत. म्हणजे काय होईल आपल्याला माहीत आहे. काय होईल बघा, आहे हेच e विच इज इक्वल टू इथं मायनस इथं प्लस होणार आहे. ओके, सो v2 प्लस v1 म्हणजे मायनस येणार आहे इथं डिवायडेड बाय u2 मायनस u1 अशा पद्धतीनं आपल्याला इक्वेशन मिळेल. म्हणजेच कसं बघा, या ठिकाणी फॉर्म्युल्याच्या स्वरूपामध्ये जर सांगायचं झालं तर आपल्याला सांगता येईल आहे हेच. हे v1 आपण अगोदर घेऊया, v2 नंतर घेऊया. म्हणजे e विच इज इक्वल टू v1 अगोदर घेऊया प्लस आहे v2 मायनस, फक्त इंटरचेंज करतोय. सो v1 मायनस v2 अपॉन ॲज इट इज u2 मायनस u1 जसं आहे तसं राहील u2 मायनस u1 असं आपल्याला सांगता येईल. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. दिस इज द फॉर्म्युला फॉर कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन हे आपल्याला सांगता येईल. या पद्धतीनं वर लिहिलेला आहे हा फॉर्म्युला. आता यानंतर कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन फॉर परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन. या अगोदरच आपण बघितलेलं आहे. परफेक्टली इनइलास्टिक कोलिजनमध्ये काय म्हणतोय? The colliding bodies are joined together or move together with common velocity or same velocity after the collision. म्हणजे या ठिकाणी सेपरेट होताना फायनल व्हेलॉसिटी जी काय आहे ती एकच असणार आहे. म्हणजे v2 फॉर परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन काय असेल? v1 विच इज इक्वल टू v2. देअरफॉर एकाच वेगानं जाणार आहेत. आपण बघितलंय बुलेटचं आणि वुडन ब्लॉकचं उदाहरण बघितलेलं आहे आपण. v1 आणि v2 आफ्टर कोलिजन जी आहे ती एकच समान वेगानं जाणार आहे. त्यालाच आपण परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन असं म्हणतोय. म्हणून काय होणार आहे? v2 मायनस v1 देअरफॉर और v1 मायनस v2 काय येणार आहे? दोन्ही सारखे आहेत म्हणजे 0 येईल. देअरफॉर for perfectly elastic collision, that formula for coefficient of restitution becomes the value of coefficient of restitution for perfectly inelastic collision. For perfectly inelastic collision,
द कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन इज 0 बिकॉज ऑफ धिस रिझन. ओके, फॉर धिस व्हॅल्यू. अशा पद्धतीनं आपल्याला थोडक्यात कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन त्याची डेफिनेशन बघता येईल, एक्सप्लेनेशन सांगता येईल, त्याचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी बघितलेला आहे. हा फॉर्म्युला आपल्याला एक्झाम्पलमध्ये न्यूमेरिकल सोडवण्यासाठी किंवा MCQ सोडवण्यासाठी उपयोगी ठरतो. आणि ही व्हॅल्यू याच्यावरती पण तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो. दी कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन फॉर परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन. कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनची व्हॅल्यू परफेक्टली इनइलास्टिक कोलिजनसाठी किती असते, तर ती व्हॅल्यू 0 असते. या पद्धतीनं फक्त तुम्हाला MCQ विचारला जाईल. ओके, समजतंय का बघा, ते समोर दिले. तर यावरती क्वेश्चन कसा विचारला जाईल बघा. एक्सप्लेन कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन 2 मार्कासाठी, किंवा डिफाइन कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन अँड गिव्ह द व्हॅल्यू ऑफ कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन फॉर परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन. किंवा अशा पद्धतीनं तुम्हाला साधारणतः हा प्रश्न 2 मार्कासाठी किंवा डेफिनेशन पण फक्त विचारली जाईल 1 मार्कासाठी, किंवा MCQ पण यावरती आधारित विचारला जाईल. ओके, धन्यवाद. भेटूया पुढच्या लेक्चरला. जर समजलं असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.